शांतता पाहून मला बरं वाटलं. आता बोलू नका. असंच मला शांततेचं सहकार्य द्या. मी त्या सुद्धा घेतला नाही सकाळी. मी पोटाचे हात सगळे हात सोडून ती देश सेवा करतोय. विद्यार्थीनो, माझा त्या त्र्यंबक साबणेचा कार्यक्रम आज दिनांक 15 जुलै 2026 रोजी संजय गांधी आश्रम शाळा सुरवळवाडी गंगाखेड या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक साहेबांनी माझा कार्यक्रम ठेवला. याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा मी आभार करून घेतो. मी आता बोलण्यात वेळ घालत नाही. गाणी जास्त काढलेत. अशी शांततेत सहकार्य केलात तर मी सगळे गाणे गाईल. मी पुस्तकी माहितीची गाणी लिहितो. मी कवी आहे. पुस्तकी माहितीची गाणी लिहितो आणि मी गायक आहे. स्वतःचे गाणे शाळा कॉलेजमध्ये 1980 पासून गातोय. लोकांचं ऐकलं. काही गोष्टी खऱ्या असतात, काही गोष्टी खोट्या असतात. म्हणून कोणाचं ऐकून मी गाणं लिहित नाही. पुस्तक वाचून देतो. तर तुम्हाला आज भीमा कोरेगावचे खरी माहिती देत आहे. भीमा कोरेगावचं पुस्तक वाचलं मी आणि गाणं लिहिलंय. तुम्ही असंच शांत बसून ऐकलं तर तुम्हाला समजेल खरा इतिहास. मला 3 विषबाधा झालेल्या आहेत. 2दा वाईटाने मला विष घातलं होतं. खोटं बोलत नाही. आणि एकदा मला ताप चालू होता. त्या काळामध्ये मी मरतो काय म्हणून पुस्तकं छापले. मला वाटलं मी मेलो तर पुस्तकं लोक अशी सुधारतील. माणसाच्या पोटात विषारी पदार्थ गेल्यास त्याचा श्वास बरोबर चालत नाही. माझा श्वास बरोबर चालत नाही. मी 1984ला औरंगाबादच्या कॉलेजला 12वीला असताना औरंगाबादच्या सरकारी दवाखान्यात घाटी दवाखान्यात गेलो होतो. ते डॉक्टर मला म्हणाले होते तुझा श्वास बंद झालाय. तुझा श्वास बंद झालाय. तर तुला माझा श्वास बरोबर नाही. तरी मी देश सेवेचं व्रत पत्करलेलं आहे आणि जोपर्यंत होईल तोपर्यंत मी करणार आहे. ऐका, भीमा कोरेगावचे संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे. पण याच्यामध्ये थोडी माहिती आहे. जेवढी माहिती आहे तेवढी एकच गाणं गाणार आहे भीमा कोरेगावचं. थोडी माहिती आहे तेवढीच घ्या. भीमा कोरेगावच्या युद्धात जे मेले, भीमा कोरेगावच्या युद्धात जे मेले त्यांना वीरमरण आले. त्यांना वीरमरण आले. ते लढत लढत दारातील ती पडले. ते लढत लढत दारातील ती पडले. वीरमरण आले. भीमा कोरेगावच्या युद्धात जे मेले त्यांना वीरमरण आले. 1 जानेवारी महिन्यामध्ये ब्रिटिश पेशवे युद्ध कोरेगावात झाले. 1 जानेवारी महिन्यामध्ये 18
1818 सालामध्ये 1818 सालामध्ये ब्रिटिश पेशवे युद्ध कोरेगावात झाले होते. ब्रिटिश पेशवे युद्ध कोरेगावात झाले होते. त्या युद्धामध्ये त्यांचे सैन्य लय मेले, त्यांना वीरमरण आले, त्यांना वीरमरण आले. पेशव्यांचे अरब गोसावी मराठे 28,000 सैन्य होते. पेशव्यांचे अरब गोसावी मराठे 28,000 सैन्य होते. ब्रिटिशांचे 500 महार इतर 300 होते. ब्रिटिशांचे 500 महार इतर 300 होते. मुस्लिम ख्रिश्चन मराठे राजपूत मेले, त्यांना वीरमरण आले, त्यांना वीरमरण आले. सैन्यांच्या रक्ताने माती भिजली, लाल चिखलात लढाई झाली. सैन्यांच्या रक्ताने माती भिजली, सैन्याच्या रक्ताने माती भिजली, लाल चिखलात लढाई झाली. कोरेगावची भीमा नदी रक्ताने नहाली, कोरेगावची भीमा नदी रक्ताने नहाली. ते रक्तांचे महापूर, ते रक्तांचे महापूर येऊन गेले. ते रक्तांचे महापूर येऊन गेले, त्यांना वीरमरण आले, त्यांना वीरमरण आले. पहिल्या बाजीरावर पेशव्याचे मुले भीमा कोरेगावात बाळाजी लढले. पहिल्या बाजीरावर पेशव्याचे मुले भीमा कोरेगावात बाळाजी लढले. मस्तानीचे पुत्र शमशेर बहादूर लढले, मस्तानीचे पुत्र शमशेर बहादूर लढले. ते दुसऱ्या बाजीरावाचे, महादेवरावाचे, ते दुसऱ्या बाजीरावाचे सैनिक झाले. ते दुसऱ्या बाजीरावाचे सैनिक झाले, त्यांना वीरमरण आले, त्यांना वीरमरण आले. ब्रिटिश पेशवे जोरात लढले, पण शेवटीच पेशवे हारले. ब्रिटिश पेशवे जोरात लढले, पण शेवटीच पेशवे हारले. महाराणीचा अखेरपर्यंत लढून हरविले. 500 महाराणी, महाराणीच अखेरपर्यंत लढून हरविले. त्यांना तेच शेराला 1.25 शेर झाले. पेशव्यांना, जातीवादी पेशव्यांना 500 महार शेराला 1.25 शेर झाले. त्या 500 महाराने त्यांचं राज्य समाप्त केलं, पेशवेशाही नष्ट केली. त्यांना तेच शेराला 1.25 शेर झाले. त्यांना वीरमरण आले, त्यांना वीरमरण आले. सैन्याने विजय मिळवून दिला, म्हणून भीमा कोरेगावाला सैन्याने ब्रिटिशांना 500 महाराणी विजय मिळवून दिल्यामुळे त्या ब्रिटिश सरकारने भीमा कोरेगावात
65 फुटाचा विजय स्तंभ उभा केलाय. त्याचं मी दर्शन गेलो, तिथं गाणी म्हणून सैन्याने विजय मिळवून दिला म्हणून भीमा कोरे गावाला. इंग्रजाने विजय स्तंभ बांधून ठेवला, इंग्रजाने सोरे स्तंभ बांधून ठेवला. 1822 ला 65 फूट ते 1822 ला 65 फूट ते त्यांना वीरमरण आले, त्यांना वीरमरण आले. सैन्याने विजय महार मराठे ब्रिटिशांचे महार सैन्य 500 होते आणि इतर सैन्य 300 होते. 5 आणि 3 800. ब्रिटिशांचे 800 सैन्य होते. महार सैनिकासोबत मराठे होते. महार सैनिकासोबत मुस्लिमांचे सैन्य होते. महार समाजासोबत राजपुताचे सैनिक होते. महार सैनिकासोबत ख्रिश्चनचे सैनिक होते. 500 महार आणि इतर 300 800. 300 मेले, 500 उरले महार आणि 500 महाराने 28,000 पेशव्यांना हरवले. ऐका, महार मराठे मुस्लिम सैन्यांचे राजपूत आणि ख्रिश्चन सैन्यांचे विजय स्तंभावर नाव कोरलेत त्याने. विजय स्तंभावर नाव कोरलेत त्याने. गीताद्वारे त्र्यंबक साबणे म्हणाले, माझं नाव त्र्यंबक. माझ्या नावाचा देव नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वर खुश झाला असेल. माझा नावकरी त्र्यंबक देश सेवा करत आहे, लोकांचं चांगलं करत आहे, लोकांचं वाटोळ करत नाही. देवाच्या नावकऱ्यांनी चांगले काम करावे. देवाच्या नावकऱ्यांनी वाटोळ कुणाचं करू नये. देवाचे नावकरी वाईट बनू नये. देवाचे नावकरी चांगले बनावेत. त्र्यंबकेश्वराचा नावकरी मी त्र्यंबक चांगला बनलो. माझ्या वडिलाचं नाव वामन आणि नाव माझं साबणे. नावर एक मात्रा ने. माझं आडनाव साबणे आहे. काय तुमचे मुख्याध्यापक साहेब साबणे त्यांचाच गावचा मी, तांदुळचा. पण आमचे आजचे म्हणजे तांदूळवाडीहून चोरवडला आले. चोरवडचे रहिवासी झाले. चोरवड पालम तालुक्यातच आहे आणि तांदूळ पालम तालुक्यात आहे. माझं आडनाव साबणे. माझं आडनाव काय? मोठ्या आवाजाने सांगा, माझं आडनाव काय? ध्यानात राहील का? राम म्हणलं तर रामायण आठवतंय आणि त्र्यंबक साबणे म्हणलं तर त्र्यंबकायन आठवतंय. आणि तुमचं माझं आडनाव विसरू नाही म्हणून तुम्हाला माझ्या आडनावाची खून सांगतो. माझ्या आडनावाची खून साबणे. न भरला मात्रा मोड्यास काय होतं? साबण. काय होतं? साबणे आडनावाची खून साबण आहे. साबणे आडनावाची खून साबण. तुम्ही अंगाला साबण लावून आंघोळ करताना माझी साबणे चेहऱ्याची आठवण येईल तुम्हाला. हो का? तुम्ही कपड्याला साबण देऊन कपडे धुताना माझ्या साबणे आडनावाची तुम्हाला आठवण येईल. राम म्हणलं तर रामायण आठवतंय आणि त्र्यंबक म्हणलं तर त्र्यंबकायन आठवतंय. समजतंय का? साबण लावून आंघोळ करताना साबणेची आठवण येईल तुम्हाला. ठीक आहे? आणि कपडे साबण लावून कपडे धुताना या साबणेची तुम्हाला आठवण येईल.
ऐका. गीताद्वारे त्र्यंबक साबणे म्हणाले. गीताद्वारे त्र्यंबक साबणे म्हणाले. त्र्यंबक साबणे काय म्हणाले? त्यांना वीरमरण आले. त्यांना वीरमरण आले. भीमा कोरेगावच्या कुठल्या सगळे सांगा कुठल्या भीमा कोरेगावच्या युद्धात जे मेले त्यांना वीरमरण आले. त्यांना वीरमरण आले.